नमस्कार मित्रांनो, आज वॅक्यूम मशीन विषयी जरा माहिती सांगणार आहे. ही वॅक्यूम सिस्टम आहे पूर्ण. हा 20 KVL चा पूर्ण मोठा असा टँक आहे. वॅक्यूम कसं केलं जातं हे बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. हा पॅनल आहे, इथं बघू शकता तुम्ही. वरच्या साईडला RYB रेड, येल्लो, ब्ल्यू इंडिकेटर दिलेले आहेत. खाली रोटरी पंप, स्विच, रोटरी पंप दुसरा. इथं गेज मीटर दिलेला आहे. हे याच्या साईडनं ऑपरेट केल्यानंतर आपल्याला किती पेनिंग गेज आहे सध्या हे दिसतं. खालच्या साईडला आलो तर डिफ्युजन पंप आहे. इथं RV स्विच आहे. हा FV आहे. हा एक खालचा गेज आहे. आता वॅक्यूम किती टँक मध्ये आहे चालू ते या मीटर मधून दिसतंय. इथं खाली बघ तर HV स्विच आहे. हा LV आहे. हा वॉटर पंपचा, हा टेम्परेचर कंट्रोलर. हे 2 वॅक्यूम पंप. वरच्या साईडला गेलो, हा रूट पंप आहे मोठ्या आकाराचा. हा वरच्या साईडला वॅक्यूम सिलेंडर दिले आहे. तिथं आहे HV युनिट. हे पूर्ण HV युनिट आहे. वरच्या साईडला पुन्हा एक सिलेंडर आहे. तिथं आलो तर आहे RV युनिट आहे. हा याचा सिलेंडर. हे असं जोडणी केलेलं आहे. तिथं बघू शकता आपण वॅक्यूम कशा पद्धतीने जोडलेलं आहे. त्याची असेंब्ली अशा प्रकारे जोडणी केलेली आहे. आणि टँकच्या शेजारीच हा हेड ब्लोअर जोडलेला आहे. तुम्ही बघू शकता हेड ब्लोअर. गरम हवा आतून बाहेर काढण्याचं काम आता हे हॉट ब्लोअरचं काम आहे. हा कंटिन्यू चालू असतो रनिंगमध्ये. तुम्हाला काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. ह्या सिस्टीमला अजून कॉम्प्रेसर, जी हवा आपल्याला ह्या HV, RV आणि LV या युनिटला जी हवा लागते या सिलेंडरला ऑपरेट करण्यासाठी, ती या कॉम्प्रेसर मधून दिली जाते. हे अशा प्रकारे हे बघा, तुम्ही बघू शकता. ह्या टँक वॅक्यूम झालेला आहे. हा 20 KVL चा, हा 20 KVL चा आणि तो पलीकडचा 20 KVL चा, हा 30 KVL चा आहे. अशा प्रकारे इथं टँक तयार केले जातात. हा पुढचा आहे तो मोठा 30 KVL चा आहे. हा 20. हे बघू शकता तुम्ही. हे काम चालू आहे सध्या. नायट्रोजन, जेवढे गॅसोलीन पदार्थ आहेत तेवढे सगळे यूज करण्यासाठी जी टँक आपण म्हणतो जागा, अशी एक विशिष्ट जागा गॅस स्टोअर करण्यासाठी, ते